तर नेपाळमधल्या या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष राहील। पुढची महत्त्वाची बातमी, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दुपारी 1:30 वाजेपर्यंत जवळपास 715 खासदारांनी मतदान केलंय। पुरेसं संख्याबळ असताना सुद्धा भाजपनं साबत पवित्रा घेतलाय। गेल्या वेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा एकतर्फी विजय झाला होता। त्यांना 75% मतदान झालं होतं। त्यामुळे कोण होणार नवे उपराष्ट्रपती याचं उत्तर सोपं असलं तरी सुद्धा गेल्या वेळच्या निवडणुकी इतकं ते एनडीएसाठी सोपं नाहीये। तितकी एकतर्फी लढत सध्या नाही आणि त्यामुळे दोन्ही बाजूंकडून सध्या सावधानता बाळगली जाते आहे। एकही मत वाया जाऊ नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच केलेलं होतं आणि त्यानुसार काल देखील सर्व खासदारांचा मतदानाचा सराव घेण्यात आलेला होता। मतदान करताना कुठलीही चूक होऊ नये आणि मत वाया जाऊ नये यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिलं मत या निवडणुकीमधलं नोंदवलं आणि त्यानंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। एकूण 715 खासदारांनी मतदान केल्याची आकडेवारी आता समोर आलेली आहे। दुपारी 1:30 वाजेपर्यंतचा हा आकडा आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान सुरू असणार आहे। त्यामुळे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात सर्व खासदारांचं मतदान या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर निकाल जाहीर होईल। तर सर्व प्रमुख नेते ज्यांनी मतदान केलं त्यातली काही महत्त्वाच्या नेत्यांची मतदानासाठी येतानाची